नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवलेल्या डॉक्टर प्रणिता भालके यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजय केल्यामुळे पंढरपूर शहरात महाविकास आघाडीचे समर्थक तसेच भालके समर्थकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे। सुरुवातीच्या काळात अतिशय चुरशीच्या वाटणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपल्या प्रभावी भाषण शैलीमुळे आणि सभांमधून मांडत असलेल्या विकासाच्या विजनमुळे मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केल्याचे म्हटले जात आहे। पंढरपूर नगरपालिकेत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचे 24 नगरसेवक विजयी झाले असले तरी अनेक प्रभागात परिचारकांचे नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। अशा अनेक प्रभागातून डॉक्टर प्रणिता भालके यांना मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचेही दिसून आले होते। निर्णय विजय संपादन केल्यावर डॉक्टर प्रणिता भालके यांनी आज सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। नगरपालिकेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी संत नामदेव पायरी येथे जाऊन श्री विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, निवडणूक लढवलेले उमेदवार तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्ष प्रणिता भालके या पंढरपूर नगरपालिकेत पदभार स्वीकारण्यासाठी दाखल झाल्याचे दिसून आले। यावेळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांचे जंगी स्वागत होताना दिसून आले। यावेळी समर्थकांचा उत्साह ओसांडून वाहत होता। यावेळी माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाल्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके। प्रथमतः मी सर्व पंढरपूरकरांचं, तमाम मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करते की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांचा माझ्यावर जो आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वरती जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत। प्रथमतः मी सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते। काय आव्हान आहेत आता तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे, पंढरपूरच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत, कोणत्या आता सुरुवात कुठून करणार तुम्ही? ज्याप्रमाणे आम्ही आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही हे प्रथम जे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या, रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या, तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे। तुमच्या आघाडीचे नगरसेवकांची संख्या कमी आहे, काय चॅलेंज वाटतात का, काय आव्हान वाटतं का काम करत? नाही, मला आव्हान वगैरे काही वाटत नाही, कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझे आहेत, समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत। सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी, इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत। कुठलाही गटतट पक्षपाती बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या, आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही। प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीसजण असतील। पंढरपूरचा विकास करण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायचं काही नियोजन आहे का? आता सध्या केंद्रात राज्यात भाजपचे सरकार आहे, भाजपमध्ये जाचाल अशी एक चर्चा आहे, शिंदे गटामध्ये नाही, असं काही नाही आहे। सर्वसामान्य मायबाप जनतेने मला इथं बसवलेलं आहे। सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत। सध्या तर असं काही आमचं हे नाही आहे। सध्या पहिल्यांदा जे काम स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण करायचे आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत, त्याच्यासाठी भालके कुटुंबियाची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये काय राहणार आहे? सगळ्यांना समावेशक असं घेऊन, सर्वांना सोबत घेऊनच इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून भालके निर्णय। नगरपालिकेच्या निवडणुकीतून अभिजित पाटील, तुम्ही म्हणत होता अभिजित पाटील आमच्या सोबत आहेत, त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे, पण होत आहे। अभिनंदन। चला